पहिला कार्यकर्ते मनोहर भाऊ डोंगरे, विजयराव डोंगरे होते. 10 वर्षे काय कुठल्या गावाचा विकास केला जेडपीचा जेडपी पंचायत समिती आपले अर्थ बांधकाम सभापती होते किती 5 वर्ष. गावासाठी काय केलंच नाही त्यांनी कुठं नाही. नाही काय नाही. पापरीत काय केलं नाही का रस्ते बिस्ते काय. पहिला आहे ती आमदार फंडात झालेले का का आपली काम होते त्यांच्याबद्दल बाकी कोणाच्या ओळखी नाही ते उमेदवार उभा राहणार ओळखीदार नाही काय कर नाही. त्याला पापडीचं माहित नाही तेव्हा बर कोण आहे उमेदवार आता इथे तिथं आमच्याच सतीश आबा त्यांच्या विरोधात असलेले कोण सांडायला काय म्हणते ती आम्हाला माहित नाही. तुम्ही बी कमळ म्हणलं का माहिती झालं. नाही आम्ही कमळच म्हणणार. किती टक्के गाव आहे सगळं कमळ. 101% 100% कमळ करणार आम्ही. विरोधकात जरी उमेदवार असलं त्याचं कार्यच नव्हतं त्यामुळं त्यांना येऊन मोरा आता 10 दिवस झाले राजकारण झालं समोर आणि गावात आमच्या आली सुद्धा नाही मत मागायचं होतं त्यांना जागा नाही. बर पंचायत समितीला सतीश आभार का गावाच्या संबंधामुळे आणि वरती विजयराव डोंगरे पंचायत समिती तिकडे शेळजे का नको. नाही त्यामुळे त्यांना काय काय अधिकारावर मतदाराने मत द्यावं त्यांना मत मागायला यायला सुद्धा अधिकार नाही. कसं आहे गावची हवा कोणाकडे आहे सर. 100% आमचं गरीब उमेदवार सतीश भोसले अगदी लहानातल्या लहानापर्यंत मोठ्यापर्यंत राजकारण असो नसो समजायला सहकार्य करणारा उमेदवार सतीश आबा. त्यामुळे गावातल्या ग्रामपंचायत शेजारी ते 5-4 गावं 100% सतीश आबालाच मत देणार. तुमचा आबा मी घड्याळ म्हणचाला घड्याळ आहे घड्याळची लय हवा आहे तिकडे. दुबईला हवा हा दुबईला हवा असतो त्याच्या बर आमचा नेता जिकडे तिकडे आम्ही बर व्यवस्थे काय एक तर माणूस दिसला हो आम्हाला. उमेदवारच आहे मी कुठला आहे प्रीता शिंदे पंचायत उमेदवार आहे. त्यांनी काय विकासच केला नाही. पुणे विजयराव डोंगरेनं जिल्हा परिषद सभापती मंत्री असो खाता असो 10 वर्ष झालं गावात 10 रुपयाचं सुद्धा रुपये आणला नाही त्यामुळे त्यांना मत द्यायचा अधिकारच नाही. बांधकाम सभापती होते की 5 वर्ष 5 वर्ष होते पण रुपया सुद्धा गावात आमच्या आता 5 गावात आणला नाही त्याला मत कशाला द्यायचं. तिकडे लय हवा आहे म्हणते त्यांची. कशाची हवा फुगा फुटून घ्या नाही 8 दिवसानं बर 100% फुटणार फुगा. हा नुसतं हवा असून काय करा कपड्याचा वेळ 80% घड्याळला का नाही एवढं. गाड्याला आता डोंगरीचं कार्य नाही ना डोंगरेचं कार्य नसल्यामुळं. नाही तुमच्या गावातले उमेदवार आहे म्हणजे कसं आहे काम त्यांचं. उमेदवाराला आहे उमेदवाराचं गावात होईल आमच्या. पंचायत समिती जिल्हा परिषद काय होईल तसं काय सांगता येत नाही. विजयराजला होईल. विजयराज मत देऊन मागायचं मत अधिकार काय एवढं मोठे आबाद सहकार्य करणारे अगदी 10-20 वर्षापासून आबाचं कार्य आहे. पाणी दुष्काळ पडला होता त्यावेळेस सुद्धा स्वतः टँकरनं पाणी पुरवून गोरगरिबाला इथं पाणी दिलेलं आहे. छावणी उभा करून स्वतःचं पेमेंट भरून आबाने काम केलेलं आहे. गावा पूर्ण होते आले का मग एकच राजे मारले मला दुसरे का नको घड्याळ वगैरे काय. मग आता काय ठरवलंय. आम्ही ते कमळातील देणार. तिकडे लय हवाय म्हणते त्या विजय डोंगरेची. विजय डोंगरे हवा शेटपळ मध्ये सुद्धा नाही आज. का काय आता काय जिल्हा परिषद पंचायत समितीचं काय लय चांगला आहे. कोणासाठी ह्याच्या आबाप आहे आबा कोण सतीश भोसले सचिन भोसले जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आमच्या गावातला आहे. गावातला सदस्य गावातले सदस्य कोण आहे. सतीश आबा भोसले आम्ही त्यांच्याकडे जातो. का आपण का पण इथे गावातला नेता आहे सरपंच आहे गावचा समाधान शेळके आहेत ती सदस्य जिल्हा परिषद होणार आहेत. इकडे विजयराव डोंगरे बी तेवढं. नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. तर मी सध्या आष्टी गटातील जिल्हा परिषद गटातील आणि पापरी या गणामध्ये मी आहे. खरं तर मी आता पापरी गावातील लोकांचं मत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. काय मत आहे काय भावना आहे त्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकीत. का नाव काय आपलं नाव काय चौधरी गाव कुठले आहेस का. शेज गाव आहे पापरी. काय परिस्थिती आहे आता जिल्हा परिषदची. जिल्हा परिषदेची काय बरे आहे. कुणासाठी बरे सतीश भोसले का सतीश भोसले का पण दुसरे का नको. नाही म्हणते ते असं बर काय त्यातलं आहे मला पण ते हा काय काम आहे त्यांच्याकडे या भागात. काय काम करते लय निवडून आले मला निवडून आलं काम करते. करते पहिले निवडणुकीत कधी उभं राहिले होते का.
नव्हते बर विरोधक कोण आहेत त्यांचे विरोधक कोण आहेत त्यांच्यावर कोण आहे होय? आबाजी. गणेश मुळे गणेश मुळे बर हाय चांगले म्हणाय गावागावा शेजारीत बर काय वाटतं एकंदरीत चांगलं आहे बघ कुणासाठी चांगले कमळ 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 बर का कारण कार्यकर्त्यावर दिल्ली बसून आता गल्लीपर्यंत सरकारच आहे निधी आणायची कुठली कामं व्हायची त्याची काय होते ते पहिला कार्यकर्ते मनोहर भाऊ डोंगरे विजयराव डोंगरे होते हा. 10 वर्षे काय कुठल्या गावाचा विकास केला नाही जेडपीचा जेडपी मधनं पंचायत समिती आपले अर्थ बांधकाम सभापती होते किती पण 5 वर्ष गावासाठी काय केलंच नाही त्यांनी कुठं नाही. नाही काय नाही पापरीत काय केलं नाही का रस्ते बिस्ते काय पहिला आहे ती आमदार फंडातनं झालेले ते तात्याने केलेले हा, मग त्यांच्या फंडात काय झालं नाही काय नाही मग आता काय ठरवलंय आम्ही जे कमळाला देणार तिकडे लय हवाय म्हणते त्या विजय डोंगरेची विजय डोंगरे हवा शेटपळ मध्ये सुद्धा नाही आता का काय आता त्यांना माहित त्या गावात काय केलं ते बर हा. मग तिथनं लीड म्हणत ते तुटत नाही म्हणतील की तिथनं लीड पडल्या काय नाही तुटलं तर बघू आम्ही काय करायचं बर आम्ही तर आमच्या शेळकेला सतीश भोसलेच म्हणतो देणार बर पण ते एकंदरीत पापरीचा कौल कोणाकडे आहे जास्त आता किती टक्के होईल मतदान कोणाला होईल 80% मतदान कमळाला होईल 80% घड्याळला का नाही एवढं गाड्या डोंगरीचं कार्य नाही ना डोंगरेचं कार्य नसल्यामुळं नाही बर ते काय नाही पहिले होते महाग त्यावेळेला त्याचे वडील कार्य होते पण आता कार्य नाही काय बर कसं आहे मग भाऊंच्या माग ते आहेत सांभाळणार आहेत का असे नेते मग कार्यकर्ते आमच्या भागात तर काय कार्य करत नाहीत त्यामुळे आम्ही आपलं सोडून दिलं बर मग यंदा बदल करता म्हणा की त्यांच्या विरोधात काय त्यांच्या विरोधात बी खंडाळीत चांगलं वार आहे म्हणते मुळ्यांचं आहे की आता तिथे हे जे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे ते उद्या कोण खंडाळी लोक खंडाळी लोक भाजपमध्ये उमेदवार उमेदवार कसा काय बर चांगलं आहे. हा कोण सतीश आबाद का काय म्हणणं आहे आपलं काय म्हणणं आहे महाराष्ट्राचे लाडके होते अजितदादा पवार बर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली बर बर जिल्हा परिषदेचं वारं काय म्हणतंय जिल्हा परिषद वार काय म्हणते भाजप भाजप का चांगल्या गावाला उभा आहे बर गावाला पण गावाला साथ द्यायची आहे हा मग इकडे विकास करतील का तर किती बर त्याने काय विकासच केला नाही तर हा? त्याने काय विकासच केला कुणी नाही कुणी विजयराव डोंगरेनं जिल्हा परिषद सभापती मंत्री असो खाता असो 10 वर्ष झालं गावात 10 रुपये सुद्धा रुपये आणला नाही त्यामुळे त्यांना मत द्यायचा अधिकारच नाही बांधकाम सभापती होते की 5 वर्ष 5 वर्ष होते पण रुपया सुद्धा गावात आमच्या आता 5 गावात आणला नाही त्याला मत कशाला द्यायचं तिकडे लय हवाय म्हणते त्यांची कशाची हवा फुगा फुटेल का नाही 8 दिवसानं बर 100% फुटणार फुगा हा नुसतं हवा असून काय करा बर मत एकेकड आणि हवा एकेकड हा मग ती आता त्यांच्या मागे आमदार आहेत राजू खरे आहेत परत उमेश पाटील राजू आहेत खरे हे नुसत्या भावनेच्या बऱ्यात गेलेले ते पहिले बदल करायचा आहे म्हणून लोकांनी केलता पण त्यांची कामच नाही हो बर, काय दिले बापरे त्यांनी 1-1.5 वर्ष काय 1 रुपया 1.5 वर्ष न 10 वर्षात दिलं नाही हा त्यामुळे त्यांना काय अधिकारावर मतदाराने मत द्यावं त्यांना मत मागायला यायला सुद्धा अधिकार नाही कसं आहे मग गावची हवा कोणाकडे आहे सर 100% आमचं गरीब उमेदवार सतीश भोसले अगदी लहानातल्या लहानापर्यंत मोठ्यापर्यंत राजकारण असो नसो समजायला सहकार्य करणारा उमेदवार सतीश आबा त्यामुळे गावातल्या ग्रामपंचायत शेजारी ते 5-4 गाव 100% सतीश आबालाच मत देणार मुळ्यांचं कार्य कसं आहे तेच काय पहिल्यांदाच ते उभं राहिले तेच काय त्यामुळे राजकारणाचं त्यांचं अशीच नाही हा. वही करावं म्हणून त्यांनी उभा केलेला आहे बर बर मग काय उमेदवार नव्हते का तिकडे दुसरे कुठं विरोधकांना विरोधकांना जरी उमेदवार असले त्यांचं कार्यच नव्हतं त्यामुळं त्यांना येऊन मोरा आता 10 दिवस झाले राजकारण झालं समोर आणि गावात आमच्या आली सुद्धा नाही मत मागायचं होतं त्यांना जागा नाही बर आमच्या गावातले केले ते सौदागर खडके दुसरे 1-2 उमेदवार होते चौदागरकडे एवढी एकनिष्ठ राहून त्यांना का डावलण्यात आलं मग काय काम नाही ते तर ते गावात घेऊन त्यांना
उमेदवार पद देऊन मागायचं मत अधिकार काय एवढं मोठे आबा सहकार्य करणारे अगदी 10-20 वर्षापासून आबाचं कार्य आहे. पाणी दुष्काळ पडला होता त्यावेळेला सुद्धा स्वतः टँकरनं पाणी पुरवून गोरगरिबाला इथं पाणी दिलेलं आहे. छावणी उभा करून स्वतःचं पेमेंट भरून आबाने काम केलेलं आहे. तेव्हा कोण नव्हते आले का मग कोण झाले नव्हते. येडे काय म्हणताय नाही तुम्ही बोला हा काय म्हणताय नाही बोलाय त्यांना बोलू दे. बर बर तुम्ही बी कमळ म्हणलं का माहिती झालं नाही आम्ही कमळच म्हणणार. किती टक्के गाव आहे सगळं कमळ 100% 100% कमळ करणार आम्ही. आम्ही गावचा उमेदवार आहे म्हणून करणार. विरोधक आहे ते का नाही ते असणार की मग 100% कसं होत होणार यावेळेस होणार. बर आणि ह्या तालुक्याला हा परत मालकाशिवाय पर्याय नाही. इथून पुढे मालकाशिवाय ह्या तालुक्याला पर्याय नाही. बाकी काय आहे म्हणजे बारकावा खेळ आहे ह्यांचा बाकी ह्यांचा. जिल्हा परिषदला काय होईल जिल्हा परिषदला मालकाच होणार. मालकच विजयराज डोंगरे नाही मान आम्ही आता तरी म्हणत नाही. बर हे चालवलं तर आम्ही गावच धरणार. गावचा पंचायत समितीला तुमच्या गावचा आहे. जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला बघू आम्ही विचार करू त्यावर काहीतरी. आज जिल्हा परिषदला राजन पाटीलच येणार कारण हा खरे प्रचाराला बी आला नाही. जिल्हा परिषद जिल्हा परिषदलाच घेऊन विजयराज डोंगरे आणि समाधान शेळके आहेत. समाधान शेळकेच येणार. विजयराव डोंगरेला यायला मत मागायला अधिकार नव्हतं. कामच केलं नाही त्यांनी 10 वर्षात काही इथं. म्हणून नवीन बागायतदार उमेदवार बघते ते आणि वर खरे तर आलंच नाही त्या लेवलला तर खरे आलंच नाही. प्रचाराला बी आलं नाही काम करायला बी आलं नाही. मग आता येतील की मग काही अजून आलंच नाही ते 2 वर्ष झालं आलं नाही ना अजून आता येते. येडे काय अजून काय नागरिक आपण पैसे काय नाव काय सीताराम पाकाले. कुणाची हवा आहे पापरीत काय सांगता येत नाही तसं. गुपित आहे. कुणाच गुपित आहे कसं आहे काय सांगता येत नाही अजून बी काय तसं. तुमच्या गावातले उमेदवार आहे म्हणतील की कसं आहे काम त्यांचं उमेदवाराला हाय उमेदवाराचं गावात होईल आमच्या. पंचायत समिती हा जिल्हा परिषद काय होईल तसं काय सांगता येत नाही. विजयराजला होईल. विजयराज का तिथं म्हणतील की लोक म्हणजे 10 वर्ष काम केलं नाही काय नाही रस्ते नाही काय आहे ती काम आहे ते आहे ती काय काय केलेत आमच्या रस्ता केलाय टेकडे वस्तीवर. देखील वस्तू केला बर मग यंदा काय मग पंचायत समितीला आपल्या गावात आमच्या आबाला पडणार मत. जिल्हा परिषदला विजयराज म्हणताय पंचायत समितीला इकडे म्हणताय तसंच होतंय. बर बाय तुम्ही हा. बर आबा इकडे थांबा थोडं साईडला जरा इकडे रस्त्या पलीकडे झाली काय हा बर बर काय नाव आहे आपलं नमस्ते थांबा थांबा जरा थांबा त्यांना बोल द्या. माझं नाव भारत भिका कांबळे. बर हा काय करता शेती मजुरी मजुरी काय परिस्थिती आहे सध्या कशी जिल्हा परिषद पंचायत समिती काय नाही एवढं आपलं काय नाही उलट काम आहे ते काम तरी कोण उभं राहिले काय माहित बी नाही कोण उमेदवार उभं माहित नाही काय नाही काम गावातलं उमेदवार असं माहित नाही काय नाही काम दुसरं काहीच बघायचं नाही. तर बघताय कशाला काय नाही ना कुणाचा दबाव नाही किंवा काय. ह्या गावात दबावच नाही कोणाचा. मग नाव काय घे नाव माहित नाही म्हणताय उमेदवाराचं तुम्हाला सांगा. हा तेच घे मला सांगा तुम्हाला सांगा ह्या इलेक्शनचं म्हणलं का हा. नाही मला तसंच नाही जात. नाही बर काय होईल मग इकडे आता काय ते परमेश्वरला माहिती. असलं बोल काय मत आहे तुमचं काय मत आहे आता दुसरं काय बोलत नाही हा? कमळाला का का आपली काम होते त्यांच्याबरोबर बाकी कोणाच्या ओळखी नाही ते उमेदवार उभा राहणार ओळखीदार नाही तर काय कर नाही त्याला पापडीच माहित नाही का बर कोण आहे उमेदवार आता इथे तिथं आमच्यात सतीश सतीश आबा त्यांच्या विरोधात असलेले कोण सांडायचं आहे म्हणते ती आम्हाला माहित नाही. नाही नाव तर ऐकले का नाही सांडायचं आहे म्हणते ती एवढं करा खरं नाही मग नाव कोण तर मुळे का कोण तर आहे एवढंच त्यांनी सांगितलं परिस्थिती आणि दुसरी काय आता बर हा काय सांगाय त्यांनी काय सांगितलं आता त्यांनी सांगितलं कमळाचं कमळाचं हा का राष्ट्रवादी का नको राष्ट्रवादीची पहिली पाहिजे ना कमळाचं म्हणते ना, पण राष्ट्रवादी पाहिलं म्हणते मग आता तुम्ही विचारतो म्हणलं तसं सांगणारच आहे हा? मी काय विचारलं ह्यांना काय ते म्हणते तर राष्ट्रवादी आहे. हा. आणि परत म्हणते ते कमळ म्हणजे ह्यांच्या दोन करायला लागणार आहे की तिथं असं होत असतंय आता बर
कोण आहे दोघं हा काय माहित नाही इथं काय मला. आता चांगल्या माणसाला ए असलम असलम इकली ए नाही दादा इली बाबा ही काय म्हणते तुम्ही राहू द्या काय बोलता येत नाही नाव ठेवताय तुम्ही काय एकंदरीत काय मत आहे एकंदरीत काय मत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीत भाजप का का विकास मला तुम्ही बाजू सारखं मध्ये मध्ये काय येताय जरा मला टायमाला बोलत नाही तुम्ही तसं पळताय तिकडे हा एकच राजे मालक एकच मला दुसरे का नको गाड्या वगैरे काय तिकडे विजयरा डोंगराची हवाय म्हणते तिकडे हा विजयरा डोंगरांची हवाय म्हणतात नाही दादाच काय झाले आता दादा जरा थोडं लक्ष जरा थोडं कमी झाले आमच्या इकडे हा. कशामुळं जिल्हा परिषद 5 वर्ष बांधकाम सभापती होती की झाले पण आता काय आता सारखं सारखं तेच म्हणल्यानंतर आता सारखं तेच म्हणल्यानंतर म्हणलं जरा परिवर्तन काय पाहिजे का नाही काय तर परिवर्तन काय पाहिजे ना नमस्ते 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 आम्हाला ते मुलाखतीला काही काय आपण नाव नाव काय सांगू नाव काय बाप पण ठीक आहे जाऊ द्या नाव सांगा आपलं बोला कुठलं तुम्ही मिळे झाला कुठं कुठं आला तसं नसतं आमचं मीडिया तुम्ही सर्वसामान्य लोक आहे. आणि तसं नसतं आणि आता तुम्ही समोर बघताय आम्हाला आता आम्ही काय असं काय नाही तुम्ही लांब न दिसला म्हणून मी इकडे आलो तुम्हाला आम्ही विचारलं का तुम्ही कुठल्या गटाचा आहे चला अभिमान गायकवाड आहे अपमान गायकवाड बापरे. काय परिस्थिती आहे सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आमच्या गावातला आहे गावातला सदस्य आहे. गावातले सदस्य कोण आहे सतीश आबा भोसले आम्ही त्यांच्याकडे जाणार का आपण का पण इथे गावातला नेता आहे सरपंच आहे गावचा समाधान शेळके आहेत बर ती सदस्य जिल्हा परिषद होणार आहेत इकडे विजयराव डोंगरे पिठी असते कुठली ताकद असेल आम्ही आमच्या गावाला बघा बाकी आम्हाला काय करतात आमचं आहे ती गाव आम्ही बघणार ना नेता आमच्या गावसाहेबाला ते देतील टाकणार दुसऱ्या देतील आम्हाला काय करताय गाव पातळी बघायची आपल्याला आपल्याला फक्त सतीश आपण समाधान शेळके आम्ही बाकी काय बघणार नाही. आम्हाला काय करताय कमळ आम्ही धरणार आम्हाला बाकी काही देणं नाही घेणं. तुमचं काय मत आहे तुम्ही बोला हा तुमचं काय मत आहे काय नाही आमच्या गावात लाभ आहे काय सगळे गावाला म्हणते दुसरे कोण आहे नाही तिकडे तुमच्या शेजारी गावाला बी आहे की आता मग गावाला माणूस असल्यामुळे गावातली धरत असते ती बर किती होईल गावातलं होईल की जवळजवळ 80% मतदान 80% 80% होईल हे म्हणते निम निम होईल म्हणून नाही 80% होईल का पण का सतीश आबा का गावात जवळजवळ 90% 75 ते 80% गाव बसले पोचले जिल्हा परिषदेला काय होईल जिल्हा परिषदचं काय आम्ही सांगू शकत नाही हा, कारण त्याचं काय आपल्याला माहिती आहे पण गावातलं तिकडे विजयराजा ती बी आता गावातली धरणारच आहे ती कोण शेळके बर हा ज्याच्या त्याच्या गावातला माणूस जे ते धरणारच आहे हा तुमचा आबा मी घड्याळ माणसाला घड्याळ आहे घड्याळ जिल्हे हवा आहे तिकडे दुबईला हवा असं त्याची हा दुबईला हवा असं त्याची बर आमचा नेता जिकडे तिकडे आम्ही असतो बर दुसरं कोण नाही तिकडे आपला नेता कुणीकडे आहे तिकडे आम्ही काय केलंय भाजपनं काय केलंय इकडे करू न करू आमच्या नेत्यानं काय आम्हाला जे त्याचा सांगाल तिकडे आम्ही जाऊ शकतो भाजपनं काय केलं आणि त्या घड्याळानं काय केलं ही विषय नाही नेता म्हणून बाबा इकडे जायचं आपल्या इकडे जाणार आम्ही. या इकडे जरा नमस्ते काय एक तर माणूस दिसला हो आम्हाला उमेदवारच आहे मी कुठला आहे प्रणिता शिंदे पंचायत उमेदवार आहे काय परिस्थिती आहे सगळं भाजपने म्हणते आता का काय लोक म्हणणार बोलणार पण काम काय आहे भाजपचं काय इथं काय आहे काय केलं मी डायरेक्टर भीमा कारखान्याचा आता काय परिस्थिती जिल्हा परिषद पंचायत समिती कॅमेरा इकडे आहे मी खरं तर आम्ही उमेदवार हा मी ताईच्या 10 वर्ष झालं कट्टर समर्थक आहे बर ताईनं मंदिरासाठी निधी दिला हा 15 लाख रुपये मंदिरासाठी दिले हा रस्त्यासाठी
2 किलोमीटर रस्ता डांबरीकरण केला. महादेव मंदिराचा रस्ता पापरी ते महादेव मंदिर. कोण आहे जिल्हा परिषद तू कोण आहे काँग्रेसचा उमेदवार? जिल्हा परिषद सरचे इथं कोण? राजेंद्र राजाराम सर्वदे आपले सरचे कुठल्या गावचे आहेत ते? ते देवडी नाही की. तेवढे जे आहेत. बर काँग्रेसचे आहेत लोक पाठीमागे. आता जे ते कार्य आहे आपलं आहे जे पाठीमाग आहे ते. बर बर चांगलं आहे कार्य. बर काय म्हणता आबा? काय परिस्थिती आहे गावची? परिस्थिती आपल्याला काय माहिती कुणाकडे आहे? तरी कुणाकडे आहे गाव? घरी गाव कुणाकडे जाईल असं वाटतं जिल्हा परिषद पंचायत समिती? आपल्याला माहित नाही आपण आपल्याला पिढ्यात नाही बर त्याला पडत नाही. बर येडे काय तरुण नागरिक आहेत? काय वाटतं तरुण नागरिकांचा कौल कुणाकडे आहे? हे घाल नाही आपण तुम्हीच बोला परिस्थिती सांगा. पंचायत समितीला सतीश आबा का? गावाच्या संबंधामुळे आणि वरती विजयराज डोंगरे पंचायत समिती तिकडे शेळजी का नको? काम नाही विजयराज दादाची काम माहिती मी जिथे राहतो तिथे विजयराज दादाने रस्ता भरलेला आहे. बर गावात सडकाची कामं केलेली आहेत पहिले. त्यामुळे झडपीला विजयराज डोंगरे, हा. पंचायत समितीला सतीश आबा. आपलं काय आमचं नाही या इकडे. झाला का चहा? काय नाव काय आपलं? पुढं पल्ली सरका जरा बसा तुम्ही बसा इथं. काय नाव काय आपलं? सत्यवान भोसले, सत्यवान दिगंबर भोसले. आवाज लय खणखणीत आहे तुमचा. मग बरं. हा काय परिस्थिती आहे? थांबा मध्ये येऊ नका, मध्ये येऊ नका, कॅमेरा चालू आहे, मध्ये येऊ नका. काय परिस्थिती आहे? आणि दीड एकर जमीन आपलं कष्ट करून खातो या. बर आपलं हा. काय शेती आता? आता नांगरलंय ऊस होता. ऊस सगळा पट्टा ऊसा दिसतोय सगळा. हा कुठे जायचं? कुठल्या कारखान्याला? पण ते का आता का त्या पोरांना खावं. बर हा काय जिल्हा परिषद पंचायत समितीचं काय लय चांगलं आहे. कोणासाठी? ह्याच्या आबाप आहे आबा कोण? सतेज भोसले. सचिन भोसले. हा बर. हा. थांबा थांबा तुमच्याकडे येतो मी. थांबा हा. हा. मग काय म्हणणं आहे? का पण सचिन भोसले का? हा सचिन भोसले का? मग ते बावकीतला आहे. बाकीतला वय. हा तुमचं माझं काय नाही. सतीश भोसले हा माणूस चांगला आहे. म्हणजे कसं आहे प्रत्येक या गावचा कार्यकर्ता आणि प्रत्येक वेळेला त्यानं भाग घेतलेला आहे. बर हा आणि त्याचं कार्य बी तसं आहे पारदर्शक कार्य. कोण आहे त्यांच्या विरोधात? त्यांच्या विरोध आहे ते ह्याचे, आष्टे खंडाळीचे मंडळीचे? हा विरोध होता. बर पण आपल्याला जर सर्वसामान्य आपल्या कामासाठी जे माणूस आहे हा. तोच आपल्याला आवडतो. आणि तसं बघायला गेलं सतीश आबा भोसले हा चांगला माणूस येतील निवडून. आणि 100% निवडून येईल. आबा काय मत आहे आपलं? मला काय सुद्धा बोलायचं नाही ते आहे. आबा तुम्ही बोला नाही ना आपण का म्हणजे का काय बोलायचं. काय जिल्हा परिषद काय वातावरण आहे? राजकारण कसंच आहे गावातलं किंवा जिल्हा परिषदेचं? मी काय सांगू शकतो. बर पहिलं राजकारण आताच्या राजकारणात किती फरक आहे? तुम्हाला एक सांगा हा. माझी मिलिटरी सर्व्हिस झाली. बर मी रिटायर आहे. मला ह्या राजकारणाच्या बाबतीत काही कल्पना नाही. लक्षात आलं. बर आपली इच्छा होती तिकडे आपली मत देऊन मोकळे होते. बर एकंदरीत ओव्हरऑल काय वाटतं म्हणजे तरी पण मला काय म्हणलं उद्देश कुठला तुमचा? उद्देश असा आहे की राज्यात आता काय वाटतं एकंदरीत किंवा इकडे काय करावं? काय मला हे आहे बघा. हा. एक चिंता आहे हा. आजी दादाजी फक्त बाकी आम्हाला काय सुद्धा वाटत नाही. आम्हाला काय म्हणजे ती सगळं गमावलं राज्यच गमावलं मी म्हणतो. बरोबर एकंदरीत ते, खूप मोठी महाराष्ट्राची हानी झाली. महाराष्ट्राने नव संपलं सगळं. काय म्हणायचं तुम्हाला? तसं नाही आता होईल का आता? आता चुकून होणार नाही. 7 जन्मात केव्हा अजित दादा सारखा माणूस जन्माला अजून येणार बी नाही आणि नाही बी होणार बी नाही. होणार बी नाही. एक जिद आहे माझी मिलिटरी सर्व्हिस आहे मी रिटायर. बरोबर पण नेताच होता. हा. आमचे गाव हळाळलं काय सांगायचं होतं. बरोबर गाव राज्य. मला बाकीचं काय सुद्धा समजत नाही. हा. एक मी अजित दादा देव माणूस
एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर या पिनो आपलं पापरी या गटातील लोकांचं मत आपण जाणून घेतलंय. पाहूया मतदानामध्ये देखील किती स्वरूपात मतदान होईल ते देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामन सह भारत शिंदे, न्यूज इंडिया, पापरी.